swing equation you have to consider here. Okay, we have completed that point. Next, you have to consider here the main bit of your stability chapter, that is the equal area criteria. Okay. So write down the heading, that is equal area criteria. How can we define the equal area criteria, and what is the function, what is the importance of this bit in your stability? Okay. From the swing equation, we have to consider to maintain the stability. Transient stability ज्यावेळेस तुमच्या सिस्टम मध्ये डेव्हलप होते किंवा तुम्ही डिफाइन करता एखाद्या ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीला. ओके, तीन टाइपच्या स्टॅबिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, इन दॅट three types we have to consider here the transient stability. This type of stability, that is the transient stability, is maintained by the swing equation. ही जी ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आहे त्या पर्टिक्युलर स्टॅबिलिटीला मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही स्विंग इक्वेशनचा वापर करता किंवा यूज करता. ओके, जे की काल आपण स्टडी केलं, m डबल डेरिवेटिव्ह ऑफ डेल ओके इज इक्वल टू pa और pm minus p is the, जे की आपण काल डेरिवेशन बघितलेलं होतं. दिस इज द स्विंग इक्वेशन इज रिस्पॉन्सिबल or that particular swing equation is used to define this type of stability. Transient stability ला define करण्यासाठी तुम्ही swing equation चा वापर करता. But what is the effect? What is this parameter? Equal area criteria हा आपण कशासाठी यूज करतो? This particular equal area criteria is the parameter which gives the system is stable. तुमची सिस्टीम जर समजा हा क्रायटेरिया तुमची सिस्टीम सॅटिस्फाय करत असेल, दॅट सिस्टीम नोन ॲज स्टेबल इन नेचर. ज्यावेळेस तुमची सिस्टीम ही हा इक्वल एरिया क्रायटेरिया डिफाइन करेल, ओके, देन दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इज नोन ॲज अ स्टेबल कंडिशन और स्टेबल सिस्टीम इज देयर. लक्षात येतंय? समजतं जनरली मेन डिफरन्स काय आहे लक्षात आला? ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीला डिफाइन करण्यासाठी आपण स्विंग इक्वेशनचा वापर करतो. स्विंग इक्वेशनचा यूज करून तुम्ही ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीला डिफाइन करता. ओके, म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीला मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही ह्या स्विंग इक्वेशनचा वापर करता. या स्विंग इक्वेशन मध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत, दॅट इज नथिंग बट m अँग्युलर मोमेंटम, pa इज नथिंग बट युअर ऍक्सेलरेशन पॉवर. ह्या दोन्ही पॅरामीटरला किंवा ह्या स्विंग इक्वेशन मधल्या पॅरामीटरला व्हॅरी करून तुम्ही ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी अचीव करता तुमच्या सिस्टम मध्ये. लक्षात येतंय? समजतं जनरल? नेक्स्ट आता काय आहे? इक्वल एरिया क्रायटेरिया. ज्या वेळेस तुमच्या सिस्टम मध्ये हा क्रायटेरिया सॅटिस्फाय होतो, ओके, लक्षात येतंय? काय आहे हे वन बाय वन आपण डिफाइन करणारच आहोत. एक लक्षात ठेवा की आपल्याला काय शिकायचं जनरली हे माहित असायला पाहिजे. Getting my point? If this criteria of any system, मग ती इलेक्ट्रिकल मोटर असेल, जनरेटर असेल, सिंक्रोनस मोटर, एसी मोटर, डीसी मोटर, कुठली पर्टिक्युलर मोटर असेल किंवा कुठली सिस्टम असेल, त्या सिस्टम मध्ये जर समजा हा क्रायटेरिया डिफाइन होत असेल किंवा सॅटिस्फाय होत असेल तर तुमची सिस्टम ही काय आहे? स्टेबल आहे. What is the purpose of criteria in our day-to-day life? तुम्ही जर समजा एखाद्या पोझिशन साठी वॅकन्सीज समजा कुठे निघाल्या इन जनरल, ओके, इन फ्युचर किंवा अगोदर जरी बघितलं, ओके, वॅकन्सीजच्या ऍडव्हर्टाइजमेंट बघता बघा तुम्ही, ऍड येतात जनरल, त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून असतो. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. हाऊ कॅन वी डिफाइन दॅट वन? दॅट इज इन दॅट क्रायटेरिया देयर आर सम पॉइंट्स आर देयर. म्हणजे तुमचं 12th व्हायला पाहिजे जनरली किंवा तुमचं डिग्री कंप्लीट असायला पाहिजे विथ द सीजीपीए ऑफ 6.5 or 7. दॅट इज नथिंग बट युअर डिफरंट पॉइंट्स आर देयर. ओके, मग तसंच आपल्या पर्टिक्युलर इक्वल एरिया क्रायटेरिया मध्ये सुद्धा काही पॉइंट्स आहेत.
त्या पॉइंटला सॅटिस्फाय केल्यानंतर किंवा जर समजा तुमची सिस्टीम ही सॅटिस्फाय करत असेल त्या पॉइंटला, तर त्या पर्टिक्युलर सिस्टीमला तुम्ही काय म्हणणार आहे, स्टेबल कंडिशन किंवा स्टेबल सिस्टीम म्हणणार आहे. ओके, गेटिंग माय पॉइंट? काय लक्षात आलं? इक्वल एरिया क्रायटेरिया, टेल मी. Criteria is satisfied by that particular system is known as that system gets stable, or that system having the ability to retain or regain, okay, or return to its normal operating condition. म्हणजे stability सुद्धा तिथं परफॉर्म होते. Okay, so this equal area criteria, now we have to define it. How can we define this equal area criteria? It is nothing but it is a graphical technique. We have to consider the different parameters when we draw that particular such type of graph. एक आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा, त्या पर्टिक्युलर ग्राफ मध्ये तुम्ही डिफरंट टाइपचे पॅरामीटर्स कन्सिडर करता. Which type of parameters? We have to consider here a power, acceleration power is there, and the power angle, that is a delta. If the graph drawn between two parameters, okay, then we get a power angle curve. आपल्याला काय भेटतो? Power angle curve भेटतो. तुम्हाला तो ग्राफ दाखवला बघा. Okay, that curve is nothing but the power angle curve. लक्षात येतंय? आता बघा, equal area criteria, how can we define them? This is the graphical technique, graphical representation if two parameters are used. एक ग्राफिकल टेक्निक आहे किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, जे की दोन पॅरामीटर मध्ये आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे. Which parameters are there? PA, that is the acceleration power, and delta is nothing but your power angle. Load angle म्हणा किंवा power angle म्हणा. लक्षात येतंय? समजतं जनरली. x ऍक्सिस वर तुम्ही पर्टिक्युलर डेल्टा रिप्रेझेंट करणार आहे, y ऍक्सिस वर तुम्ही पॉवर रिप्रेझेंट करणार. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? हां. आता जर समजा तुम्ही पर्टिक्युलर याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणत असताल, एक ग्राफ तयार होत असेल, भेटत असेल तुम्हाला, तर तुमचा तो पर्टिक्युलर ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहे? पॉवर अँगल कर्व. ओके, हा कर्व भेटला मीन्स that particular portion is looking in that figure. तो एक पोर्शन भेटतो बघा, असा एक कर्व भेटतो. ओके, बट इट इज नॉट अ इक्वल एरिया क्रायटेरिया. नुसता कर्व ड्रॉ करणे म्हणजे इक्वल एरिया क्रायटेरिया नाहीये. इफ इन that particular curve we have to draw a two areas, A1 and A2 are there. दोन पर्टिक्युलर त्या कर्वला ड्रॉ केल्यानंतर, तो कर्व ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला एक दोन हॅचिंग लाईन्स ना एरिया तुम्हाला भेटायला बघा. दिसायलेत का दोन एरियाज त्या फिगर मध्ये? ओके, जर समजा इट इज A1 and it is A2, if both the areas are lies in between the curve, कर्वच्या बाहेर ते एरियाज नाहीये. ओके, लक्षात येतंय? ते जे कर्व मध्ये जो काही एरिया तुम्ही हॅचिंग लाईन्स ना तिथे इंडिकेट केलाय, that both areas are lies between the curve, power angle curve च्या अंडरच असतील ते. If both areas are equal in nature, if A1 and A2 are equal, then that particular system it gets stable. It means that particular system satisfy the equal area criteria. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत आता? equal area criteria. ज्यावेळेस तुम्हाला दोन एरियाज भेटले A1 and A2, if both areas are equal in nature, then that particular system gets stable in condition. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इक्वल एरिया क्रायटेरिया. लक्षात येतंय? समजतं नंतर तो ग्राफ आपण कसा ड्रॉ करणार आहे, तो एरिया पर्टिक्युलर इक्वल काय येतो ह्या पुढच्या गोष्टी झाल्या. इक्वल एरिया क्रायटेरियाला डिफाइन करण्यासाठी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी माहित असायला पाहिजे. कुठून आल्या, कशा काढल्या? डायरेक्टली ग्राफ आपण ड्रॉ करणार नाहीये.
किंवा मी डायरेक्टली ग्राफच्या स्लाइडवर दाखवून तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. वी हॅव टू क्लिअर प्रिव्हियस बेसिक्स. ओके, अगोदर आपण बेसिक्स कव्हर केले. पहिल्यांदा ग्राफला ड्रॉ करण्यासाठी पर्टिक्युलर आपल्याला कोणकोणते पॅरामीटर लागतात. फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर हियर द इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इक्वल एरिया क्रायटेरिया काय आहे? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इट इज नॉट अ मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. ओके, फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर दैट इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आफ्टर दैट वन when we draw that graph, आता कुठलाही ग्राफ ड्रॉ करत असताना, कुठल्याही पर्टिक्युलर सिस्टीमचा ग्राफ ड्रॉ करत असताना तुम्हाला दोन पॅरामीटर लागतात. इट इज हॅविंग अ टू पॅरामीटर्स आहेत. कोणकोणते पॅरामीटर आहेत? ऍक्सेलरेशन पॉवर, दॅट इज अ पीए, अँड डेल्टा इज देयर. ओके, और डेल इज देयर. डेल इज नथिंग बट पॉवर एंगल, लोड एंगल और ऍक्सेलरेशन पॉवर. सेकंड, एक्स ऍक्सिस वर तुम्ही लोड एंगल ड्रॉ करा, वाय ऍक्सिस वर तुम्ही काय यूज करणार आहेत? पॉवर, acceleration power यूज करणार. आफ्टर दॅट वन वी हॅव टू कन्सिडर, दोन पॅरामीटर कन्सिडर केल्यानंतर आपल्याला एक कर्व भेटतो. दॅट इज नथिंग बट द पॉवर अँगल कर्व. ओके, गेटिंग माय पॉइंट? इफ वी गेट अ कर्व, then we have to get two different areas, that is A1 and A2, and both areas if equal, then that particular system is gets stable, and if it is stable, then it satisfies the equal area क्रायटेरिया. लक्षात येत आहे? समजतंय जनरली? मग इम्पॉर्टन्स काय आहे इक्वल एरिया क्रायटेरियाचे? कशासाठी आपण यूज केला इक्वल एरिया क्रायटेरिया? सांगू शकाल कोणी? सांगा रे. बरोबर आहे ना? दॅट इज द स्टॅबिलिटी. इफ वी कंडिशन सॅटिस्फाय इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणा किंवा इक्वल एरिया क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये जर समजा तुम्ही सॅटिस्फाय करत असाल तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता त्या जॉबला किंवा त्या वॅकन्सीला. लक्षात येतंय? सेम तसंच इथं हा क्रायटेरिया सॅटिस्फाय होत असेल तर तुमची सिस्टीम ही स्टेबल असेल. सिंपल. त्याच्यात दुसरा काही पॅरामीटर त्यामध्ये इन्क्लूड आपण करणार नाही. गेटिंग माय पॉइंट? ओके, सो दॅट सिस्टीम डिफाइन्स अ स्टेबल. बरं, आता दोन कंडिशन सांगा. एक आहे तुमची पर्टिक्युलर सिस्टीम, एखादी सिस्टीम आहे ती तुम्हाला स्टेबल आहे का नाही हे चेक करायचं. ओके, एखादी सिस्टीम तुम्ही कन्सिडर करत असताल अँड वेदर द सिस्टीम इज स्टेबल ऑर नॉट, देयर आर द टू मेथड्स. एक आहे तुमचं स्विंग इक्वेशन, ज्यावरून पर्टिक्युलर तुम्ही तुमच्या त्या स्विंग इक्वेशन मधल्या पॅरामीटरला डिफाइन करून किंवा व्हॅरी करून एक स्टेबल पोझिशन अचीव करू शकता. और सेकंड मेथड, दॅट इज द इक्वल एरिया क्रायटेरिया. दीज आर द टू मेन बेसिक parameters according to this stability. स्टॅबिलिटीच्या चॅप्टर मध्ये हे दोन बेसिक पॅरामीटर्स आहेत. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? समजतंय जनरल मग? ओके, सो नेक्स्ट वी हॅव टू ड्रॉ दॅट ग्राफ, अँड आफ्टर दॅट वन हाऊ कॅन वी ड्रॉ दॅट ग्राफ. देयर आर द नंबर ऑफ स्टेप्स वी हॅव टू ड्रॉ दॅट ग्राफ. तो ग्राफ ड्रॉ करण्यासाठी सुद्धा नंबर ऑफ स्टेप्स आपण कन्सिडर करणार आहोत. लक्षात येतंय? वन बाय वन आता आपण त्या स्टेप्स कन्सिडर करून तो ग्राफ ड्रॉ करणार. So write down that equal area criteria and write down that definition. Students, you can also write down that definition. Consider again. Okay, stop writing here. That is 0. First step आपण काय सांगितलेली होती? It is a graphical representation. So we have to draw x-axis and y-axis. X-axis ला आपण काय consider करणार आहे? That is load angle or power angle, delta is there, and y axis ला आपण consider करणार आहे PA, acceleration power is there. Okay, लक्षात येते? Next we have to consider here, that is एक कर्व आपल्याला भेटतो जनरली. ओके, त्याला आपण काय करणार? काय म्हणणार आहे जनरली? पॉवर अँगल और पॉवर अँगल कर्व. हा कर्व मी असाच का काढला? त्याला एक्सपोनेन्शियल का काढलं नाही असं किंवा इन्क्लाइंड असं? अरे काय का काढलं नाही? असंच का काढलं? मला वाटलं म्हणून काढलं का? नाही. ओके, every system is having a, if we consider here, okay,
कुठलीही पर्टिक्युलर सिस्टीम तुम्ही नेचरच्या अकॉर्डिंग जरी घेतला, इफ द मोटर ऑर कन्सिडरेशन यू हॅव टू जनरेटर हियर, जर मोटर तुम्ही कन्सिडर केला किंवा जनरेटर कन्सिडर केला, मोटर स्टार्ट्स टू रोटेटिंग. ज्यावेळेस तुम्ही सप्लाय देतात त्यावेळेस पर्टिक्युलर त्याची इनिशियल कंडिशन 0 असेल and the motor starts to producing the power across it and the power starts to increasing. Increases होत जाते का ते? नाही. At a one point that particular motor stops the producing the power across the shaft. Means that is the maximum point. That is the peak point is there. After that one, if we consider, if we increases the load, तरी पर्टिक्युलर जरी तुम्ही लोड दिलात तिथं, तर त्या ठिकाणी त्या मोटरचं ऑपरेशन काय होणार आहे? फेल होणार. तिथं मोटर तुमचं आउटपुट देऊ शकेल का? नाही. मीन्स इन दॅट कन्सिडरेशन दॅट मोटर कॅनॉट बी एबल टू प्रोड्यूस अ पॉवर फर्दर इन नेचर. त्याच्या पुढे पॉवर ही प्रोड्यूस होऊ शकत नाही. सो आफ्टर सम टाइम दॅट पर्टिक्युलर मोटर्स पॉवर स्टार्ट्स टू डिक्रीजिंग अप टू द 0 लेवल. तुम्ही जरी लोड वाढवला, ओके, दॅट इज द लोड अँगल इज देयर. Look at it, this one. If the load angle is increases, सुरुवातीला तुमचा लोड हा 0 आहे, पॉवर ही पर्टिक्युलर 0 आहे, मोटरची पर्टिक्युलर पॉवर ही काय आहे? 0 आहे. If we starts the load, increasing the load, तुम्ही पर्टिक्युलर लोड लावलात तिथे जनरली प्रोव्हाइड केला, then that load angle is starts to increasing. According to this load angle, this particular power of motor is also increases up to the certain value. कुठपर्यंत? या पीक पॉइंट. जर समजा तुमच्या पर्टिक्युलर या पीक पॉइंट पर्यंत जो काही तुमचा लोड अँगल आहे त्याच्यापेक्षा जरी तुम्ही लोड वाढवला जाता, त्याची कॅपॅसिटी नाहीये जनरली रन करण्याची, तरी तुम्ही पर्टिक्युलर त्याला वाढवलात, लोड वाढवलात मोटरच्या अक्रॉस, त्यावेळेस तुमची मोटर ही रन होईल का? आता नाही. देयर इज अ ब्रेकडाउन. ओके, लक्षात येतं? देयर इज अ ब्रेकडाउन इज हॅपन्स हियर. After the saturation region, we have to consider here, we have to increase the voltage across the diode also. Diode मध्ये सुद्धा तेच होतं बघा. तुम्ही जरी निगेटिव्ह व्होल्टेज वाढवला, आफ्टर सम टाइम देयर इज अ ब्रेकडाउन आणि त्या ठिकाणी सडनली तुमचं निगेटिव्ह व्होल्टेज इन्क्रीज होतं डायोडच्या अक्रॉस. सेम तसंच आहे इथं सुद्धा पर्टिक्युलर तुमचं व्होल्टेज काय, सॉरी पॉवर जी आहे ती पर्टिक्युलर पॉवर तुमची काय होते? ब्रेकडाउन झाल्यामुळे दॅट पर्टिक्युलर पॉवर स्टार्ट्स टू डिॲक्सेलरेट. समजतंय? आता ह्याचं सिंपल एक्झाम्पल सांगतो मी नंतर. तुम्ही जर समजा एका सायकलवर जात असताल, एकटेच जात असताल, त्यावेळेस काय होणार आहे? तुमची एनर्जी तुमची पर्टिक्युलर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तुमचा लोड पर्टिक्युलर एक आहे म्हणून इथं कन्सिडर करू आपण ह्या पॉइंट एक. त्यावेळेस तुम्हाला लागणारी एनर्जी किती आहे? एवढी. ओके, एक जणच बसलात तुम्ही, त्यावेळेस एनर्जी तुम्हाला एवढी लागेल. If we consider increase the load, तुम्ही काय केलं आता? दोघं जण बसतात. सेकंड पॉइंट, त्यावेळेस तुमची लागणारी एनर्जी किती आहे? एवढी आहे. तुमच्या सायकलची कॅपॅसिटी एवढीच आहे. ओके, आता ह्याच्यावर अजून एक जण जर बसला तर काय होणार आहे? लोड इज इन्क्रीजेस. लोड काय चाललाय? वाढत चाललाय जनरली, बट द कॅपॅसिटी ऑफ अ सायकल और बायसिकल is decreases. चलेल का होती? It starts to deaccelerate. ती वाढेल का? तसंच जाईल का ती? नाही. ओके, इट इज सिंपल. जसं तुम्ही बघा, नॉट गेटिंग अ स्टॅबिलिटी. मी पर्टिक्युलर तुमच्या डे टू डे लाईफ सोबत जर रिलेट केला, मी अगोदरच म्हणतोय की आपली इलेक्ट्रिकल ब्रांच ही इमॅजिनेशनवर डिपेंड आहे. Every imagination, every person can imagine that particular concept related to your day-to-day life. Okay, कुठलाही पर्टिक्युलर पॅरामीटर तुमचा तिथं रिलेट होतो. रिलेट करत जा, लवकर लक्षात येतो. ओके, लक्षात येते? जरी लोड वाढला तर तिथं परत जाणार आहे का ती? नाही. ओके, ती तिथं स्टॉप होईल, ते सगळे उतरावं लागतील. ओके, त्यांना चलत जावं लागतं. इट्स नॉट कन्सिडरेबल. ओके, सो यू हॅव टू कन्सिडर हियर that is the power angle curve. So we have to draw that curve in this manner only. ह्याच पर्टिक्युलर अशाच फॉर्मॅट मध्ये मी का पॉवर अँगल कर्व ड्रॉ केला, त्याच्या पाठीमागचं रिझन हे आहे. ओके, इफ वी कन्सिडर, आता फर्स्ट स्टेप आहे.
In a normal operating condition, if in a normal operating condition that system gets stable in nature, तुमची जी काही सिस्टीम आहे ती पर्टिक्युलर सिस्टीम तुमची काय आहे स्टेबल इन नेचर राहते. त्यामुळं आपल्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये जी काही ऍक्सेलरेशन पॉवर आहे ती पर्टिक्युलर पॉवर इक्वल काय येणार आहे तुमचं पीएम. इलेक्ट्रिकल पॉवर तुमची काय असणार आहे झिरो असणार आहे. दॅट इज अ पीई. अँड इफ this condition is satisfied, then we get this particular point A, and in this condition we get here PA is equal to PM, and first point we have to locate it in that curve, that is the A. सुरुवातीला तुमची डेल्टा अँगल 0 होता, पॉवर 0 होती. इफ वी स्टार्ट अकॉर्डिंग टू युअर लोड वाढवला, पॉवर इन्क्रीज झाली. एक अशी कंडिशन येईल की त्यावेळेस तुमची सिस्टीम ही स्टेबल असेल. अशी एक सिस्टीम किंवा अशी एक कंडिशन येईल किंवा असा एक पॉइंट येईल की त्या पॉइंटला पर्टिक्युलर तुमचा जो काही लोड अँगल आहे तो पर्टिक्युलर लोड अँगल तुमचा 0 येईल. ओके, del 0 is there, that is the initial condition we have to take here, del 0, and we get a power that is the PA, and it is equal to PM. लक्षात येतंय, समजतंय? And that is the first point of your graph. A point is located in that graph. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पर्टिक्युलर तो पॉइंट भेटतो तिथे. लक्षात येतंय? इथपर्यंत लक्षात आलं का सांगा मला. काय काय केलं आपण? We have to get a one point. If the system starts to increasing the load across that system, then the power is accelerating is there. Accelerate झाल्यानंतर एक असा पॉइंट येईल ज्या पॉइंटला पर्टिक्युलर तुमची सिस्टीम ही स्टेबल असेल. सेकंड कंडिशन आहे तुमची इफ द फॉल्ट इज ऑकर्स. आता तुमच्या सिस्टीम मध्ये काय झाला, फॉल्ट ऑकर झाला. फॉल्ट ऑकर झाल्यानंतर तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मधली जो काही पर्टिक्युलर तुमचा पॉवर आहे, तुमची जी काही पॉवर आहे, दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल पॉवर इज डायरेक्टली 0. ओके, इलेक्ट्रिकल पॉवर तर ऑलरेडी 0 होती तिथे. पीएम म्हणजे जी काही मेकॅनिकल पॉवर आहे ती पर्टिक्युलर पॉवर. आता मोटर रोटेट होईल का? फॉल्ट ऑकर झाल्यानंतर तुमची पर्टिक्युलर मोटर ही रोटेट होईल का? तिसरा जो बसतोय त्या ज्या पोझिशनला किंवा ज्या इन्सिडेंटला तुमच्या त्या सायकलवर, ओके, दॅट इज द फॉल्टी कंडिशन. तिथून तुमचे पर्टिक्युलर सायकल ही स्टॉप होते रोटेट व्हायला. ओके, देन दिस पर्टिक्युलर कंडिशन इज हॅविंग. आता या पॉइंट पासून तुमचा जो काही अँगल आहे that particular power is directly 0 is there. Means PM is also getting 0. आता मला सांगा PE already 0 आहे, PM आता 0 झाला, म्हणजे ऍक्सेलरेशन पॉवर तुमची काय होईल आता डायरेक्टली 0 येईल. ओके, we have to consider it PA PM minus P, it is 0 minus P, it is 0. ओके, म्हणजे हा A पासून तुम्हाला पर्टिक्युलर तुमचं जे काही पॉवर आहे that particular power starts to decreasing and we get a second point that is a B. तुमची पॉवर काय झाली, डिक्रीज झाली. कशामुळे झाली? फॉल्ट इज ऑकर झाली. फॉल्ट ऑकर झाल्यामुळे पॉवर ही डिक्रीज झाली. लक्षात येतंय? and how much the power is getting there? 0 पॉवर भेटत असल्यामुळे तुमचा पर्टिक्युलर पॉइंट मी इथे लोकेट केला. नेक्स्ट पॉइंट that is the B. If the fault is occur, we have to getting the power is directly 0. But third condition मध्ये, third position मध्ये आपल्याला जरी पर्टिक्युलर तुमची पॉवर ही 0 झाली तरी तुमच्या पर्टिक्युलर टर्बाइन मधला जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, रोटेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर टर्बाइन इज कॅनॉट बी स्टॉप देयर. लक्षात येतंय? समजतंय जनरली? तुम्ही जर समजा गाडीला ब्रेक लावलात, ओके, यू हॅव टू अप्लाय दॅट ब्रेक ऑन युअर व्हेइकल. गाडी जागच्या जागी थांबते, थांबली तर काय होईल? स्लिप होणार, तुम्ही स्लिप होणार. इट्स ऑल दी थिंग्स आर हॅपन देयर. सिंपल. कशामुळे हे सगळं होतं? मुवमेंट ऑफ इनर्शिया. तुमची मुवमेंट राहते, तुमच्या त्या रोटेशनची कंटिन्युअसली मुवमेंट होत राहते. सडनली जर ब्रेक अप्लाय केला, ओके, त्यावेळेस काय होणार आहे? ब्रेक हे अप्लाय होणार आहे सडनली, बट इट कॅनॉट बी एबल टू स्टॉप दॅट मुवमेंट.
त्या व्हीलची जी काही मोमेंटम आहे ती लगेच स्टॉप होऊ शकणार नाही. लक्षात येते? सेम तसंच आहे इथं सुद्धा. आपल्या सिस्टीम मध्ये टर्बाइन रोटेट होतोय कंटिन्युअसली. कधी रोटेट होतोय? का रोटेट होतोय? कारण तुमची सिस्टीम ही स्टेबल होती. स्टेबल म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. देयर इज अ एम. स्विंग इक्वेशन मध्ये एम आपण कन्सिडर केलंय. एम ची व्हॅल्यू काहीतरी असेल तिथं. कंटिन्युअसली तुमची मोटर ही पर्टिक्युलर रोटेट होत असताना तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असल्यामुळं ह्या ठिकाणी पीएम जरी 0 झाला, पॉवर जरी 0 झाली, तुमचा पर्टिक्युलर लोड अँगल हा काय होतो? इन्क्रीज होतो. ड्यू टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. And this particular load angle is increases up to this point, and this particular value is del C is there. And we get a third point of your graph, that is a C. आता ह्या C पॉइंट ला डेल्टा अँगल काय झाला? del 0 पासून del C झाला. पण त्याच कंडिशनला तुमची पॉवर ही काय आहे? 0 आहे. पॉवर इन्क्रीज होईल का? गेटिंग माय पॉइंट? हे 3 पॉइंट समजले का सांगा मला? A, B and C. हा मध्ये आपल्याला पर्टिक्युलर डेल हा इन्क्रीज झालेला भेटतो and we have to get a value about the del C is there. फोर्थ कंडिशन मध्ये आता काय होतं बघा. फॉल्ट ऑकर झाला. ओके, फॉल्ट ऑकर झाल्यानंतर तुमची स्पीड ही डिक्रीज झाली, पॉवर 0 झाली. बट आफ्टर सम टाइम ड्यू टू द मोमेंट ऑफ इनर्शिया that turbine cannot be stopped and it results the increases the load angle. But in this condition we have to repair that fault. आपण आता काय केलं? त्या फॉल्टला रिपेअर केलं. जनरली रिपेअर केल्यामुळं आपला सर्किट ब्रेकर जे ओपन झाले होते ड्यूरिंग दी फॉल्टी कंडिशन, इट गेटिंग रिक्लोज. ओके, or closing there. And if the circuit breakers are closes, if the circuit breaker closes, तुमची मोटर ही काय व्हायला पाहिजे? आता स्टार्ट व्हायला पाहिजे. and if the motor is starts, we get a power PA acceleration and it starts to increasing. मोटर एकदा स्टार्ट झाली रोटेट व्हायला, means in this particular motor we have to accelerate that motor. आणि accelerate मोटर जर होत असेल तर त्या ठिकाणी कोणती पॉवर डेव्हलप होईल? Acceleration power develop will, and this particular acceleration power we get here up to this point, and this is the D is there. Fourth point which is located in that particular graph by using this acceleration power, that is the fourth step. आपल्याला fourth step किंवा fourth point का भेटला? If the motor starts to rotating. आता बघा, या ठिकाणी तुमची मोटर ही इथपर्यंत सुद्धा रोटेट होत होती किंवा स्टेबल कंडिशन आपल्याला अचीव करता येत होती इथे. बट मेकॅनिकल पॉवर ऑलरेडी तुमच्या सिस्टीम मध्ये होती. ओके, आणि सडनली तुम्ही सर्किट ब्रेकर क्लोज केल्यामुळे इलेक्ट्रिकल पॉवर सुद्धा तिथे डेव्हलप झाली. त्यामुळे तुमच्या पर्टिक्युलर पॉवर किंवा ऍक्सेलरेशन पॉवर इज मोर, प्रोड्युसिंग मोर इज. लक्षात येते? समजते? जनरली इथपर्यंत प्रोड्यूस होऊ शकत होतं, पण सडनली तुम्ही रिक्लोज केल्यामुळे त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन पॉवर ही काय होते? इन्क्रीजिंग लेवल मध्ये भेटते किंवा जास्तीची भेटते. ओके, लक्षात येते? इफ आता डी पॉइंट आहे, नेक्स्ट वन फिफ्थ पॉइंट, दॅट इज द लास्ट पॉइंट. आता ह्या कंडिशनला तुमची सडनली पॉवर इन्क्रीज झाली, पण त्या ठिकाणी आपण एक पॉवर कर्व सुद्धा ड्रॉ केलेला आहे. and what is that function of that curve? If the power is suddenly increases and load is continuously increasing, load हा पर्टिक्युलर काय होतोय तुमचा? इन्क्रीज होतोय. लोड जरी इन्क्रीज झाला, if we increases the load up to this particular value, that is del E is there. ओके, del E कन्सिडर करू आपण त्याला. आता लोड तुमचा कंटिन्युअसली फर्दर इन्क्रीज जरी झाला, that particular curve is starts to increasing and we get a fifth point, that is E. आपल्याला पाचवा पॉइंट भेटतो, that is E. But it is cannot be vertically or linearly increasing
ड्यू टू दॅट कर्व तुम्हाला पर्टिक्युलर पॉवर ही इन्क्रीज भेटत आहे, एवढी पॉवर इन्क्रीज भेटेलच जनरली एवढी. ओके, पॉवर डेव्हलप होणारच आहे, लोड पर्टिक्युलर तुमचा चेंज होतो म्हणजे त्या ठिकाणी पॉवर सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बट इट इज नॉट सेम ॲज प्रिव्हियस. इथं जशी पॉवर तुमची इन्क्रीज होते लिनियरली तशी इथं इन्क्रीज होत नाही. In that region, the rotor starts to deaccelerate due to the increasing the load capacity. Okay, तिघ जण बसले होते, आता फॉल्ट ऑकर झाला. फॉल्ट ऑकर झाल्यानंतर पर्टिक्युलर तुमची सायकल बंद पडली, आपण त्याला काय केले, रिपेअर केले. रिपेअर केल्यानंतर again we have to start or sitting 3 people on that bicycle and we have to start slowly. ओके, तिघ जण बसले, फॉल्ट रिपेअर झाला. फॉल्ट रिपेअर झाल्यानंतर अजून तिघच बसले त्यावर आणि आफ्टर दॅट वन वी हॅव टू स्टार्ट स्लोली. मूवमेंट कशी असेल, स्लो असेल. अँड दिस पर्टिक्युलर मूवमेंट इज लोकेटेड बाय दिस पर्टिक्युलर पॉइंट ई. लक्षात येते, समजतं जनरल. आता जर समजा ह्या पर्टिक्युलर रिजनला जर मी कन्सिडर केला, this is the stable condition. ह्या पर्टिक्युलर रिजनच्या अंडर जेवढा काही एरिया येतो आणि इथे एक पर्टिक्युलर एरिया भेटतो आपल्याला. लक्षात येत आहे, हे दोन एरिया इथे ड्रॉ केले. वन एरिया इज लुकिंग ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट, स्टेबल कंडिशनच्या अंडर एक एरिया भेटतो आणि दुसरा एरिया तुमच्या अपर साइडला भेटतो. This okay, this is the A1 and this area known as A2. लक्षात येते, समजतं जनरल. आता बघा, एरिया A1 is known as deaccelerating area. और पॉवर त्या रिजन मध्ये किंवा या एरिया मध्ये जी काही पॉवर भेटते त्याला आपल्याला काय म्हणायचं, डीऍक्सेलरेटिंग. का, कारण तुमचा जो काही रोटर आहे तो पर्टिक्युलर डीऍक्सेलरेट होत होता. स्पीड किंवा पॉवर तुमची काय होत होती, कमी होत होती ह्या रिजन मध्ये. अँड इन दिस पर्टिक्युलर रिजन इज नोन ॲज ऍक्सेलरेटिंग. ऍक्सेलरेटिंग एरिया A2 is known as the accelerating area. Because in this area comes due to the accelerating of power. हा एरिया कधी तयार झाला, ज्यावेळेस तुमचा रोटर हा ऍक्सेलरेट झाला त्यावेळेस तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये हा एरिया डिफाइन केला. and if this area A1 and A2 are equal in nature, त्याचा जर समजा तुम्ही सरफेस ड्रॉ केला किंवा सरफेस जर समजा एरिया तुम्ही कॅल्क्युलेट केला या पर्टिक्युलर रिजनचा एरिया A1 and A2 and if both areas are equal in nature then that particular criteria is called as the equal area criteria. लक्षात येते, समजतं जनरल. जर समजा ऍक्सेलरेटिंग एरिया आणि डीऍक्सेलरेटिंग एरिया जर एकमेकांपासून इक्वल असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं, त्या सिस्टीमला इक्वल एरिया क्रायटेरिया किंवा त्या क्रायटेरियाला तुम्हाला काय म्हणायचं, इक्वल एरिया क्रायटेरिया. गेटिंग माय पॉइंट? ओके एव्हरीवन टेल मी. B, B to C, C to D and D to E असे एरो दाखवलेले आहेत त्या ग्राफ मध्ये आणि आपण तसंच ड्रॉ केलं तो फिगर. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येते? ओके एव्हरीवन यू कॅन ड्रॉ दॅट ग्राफ. कसा काढला